इंट्रोडक्शन ऑफ शेअर मार्केट. अगदी सोप्या भाषेत शेअर म्हणजे हिस्सा, जो एखाद्या कंपनीचा आपण विकत घेतो आणि त्या कंपनीचे भागीदार होतो, म्हणजेच पार्टनर होत असतो. कोणतीही कंपनी स्वतःला असं ओपन सार्वजनिक का करते, यात त्याचा काय फायदा, आधी हे समजून घ्या की कंपनी स्वतःला सार्वजनिक करून हिस्सेदारी का देते. कोणतीही कंपनी जेव्हा ग्रो होते किंवा चांगला नफा कमवत असते, तेव्हा कंपनीचा मालक किंवा चांगला उद्योगपती शांत बसत नाही. तो सतत विचारत असतो की आपली कंपनी अजून कशी वाढेल. एकदा की त्याच्या कंपनीचा ग्रो करण्याचा प्लॅन ठरला की विषय येतो भांडवलाचा, म्हणजेच पैशाचा. मग अशा वेळेस काय करावे, एवढा सगळा पैसा कुठून उभा करावा. अशा वेळेस कंपनी मालक स्वतःची कंपनी सार्वजनिक करत असतो आणि लोकांना स्वतःच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायची ऑफर देतो. त्या लोकांना त्या कंपनीवरती भरोसा आहे किंवा त्या कंपनीमध्ये हिस्सेदारी करून घर बसल्या कमवायचं आहे. ते लोक कंपनीमध्ये पैसा टाकतात आणि कंपनी मालकाचे भांडवल तयार होऊन जाते. याला शेअर मार्केट असं बोलतात. स्टॉक्स कोणत्याही कंपनीतील कंपनीचा हिस्सा दाखवतात आणि जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीस पाहिजे असेल तेव्हा ते आपले शेअर्स इतरांना विकू शकतो, दुसऱ्या व्यक्तीचे शेअर्स देखील खरेदी करू शकतो. कंपन्यांचे शेअर्स किंवा स्टॉकचे मूल्य NSE आणि BSE मध्ये नोंदवले जाते. कंपनीच्या नफ्यानुसार सर्व कंपन्यांचे शेअरचे मूल्य कमी होते किंवा वाढत जाते. संपूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करते. जेव्हा सेबी एखाद्या कंपनीला परवानगी देते, तेव्हाच ती कंपनी आपले इनिशियल पब्लिक ऑफर जाहीर करू शकते. कोणतीही कंपनी सेबीच्या परवानगीशिवाय IPO देऊ शकत नाही. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग हा शब्द खूप लोकप्रिय आहे आणि मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मराठीमध्ये या शब्दाचा अर्थ व्यवसाय असा आहे. ट्रेडिंग या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये व्यवसाय असा होतो. जेव्हा जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेऊन काही काळासाठी आपल्याकडे ठेवतो, तेव्हा त्या वस्तूला किंवा सेवेला चांगला भाव येतो. तेव्हा आपण ती विकून नफा मिळवतो. या उद्देशाने एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो, तेव्हा त्याला ट्रेडिंग असं बोललं जातं. म्हणजे कसं समजून घ्या, कोणती पण एखादी गोष्ट किंवा सर्व्हिस तुम्ही परचेस केलेली आहे कमी प्राईजमध्ये, जेव्हा तिची प्राईज वाढते त्यावेळेस तुम्ही त्याला विकून टाकता. ही जी प्रोसेस आहे याला ट्रेडिंग असं बोललं जातं. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये एखादा स्टॉक खरेदी करते, तेव्हा त्या व्यक्तीचे मुख्य उद्दिष्ट काय असते? प्रॉफिट कमवणं असते. मग प्रत्येक व्यक्ती हा शेअर्स हा कमी प्राईजमध्ये परचेस करत असतो आणि ज्यात त्याचे भाव वाढले की नंतर तो विकून टाकतो. सो या खरेदी विक्री करण्याच्या प्रक्रियेस ट्रेडिंग असं बोललं जातं. आता या ट्रेडिंगचे 3 प्रकार पडतात मार्केटमध्ये. पहिला प्रकार आहे इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे एका दिवसात पूर्ण झालेल्या ट्रेडांना इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये त्याच दिवशी स्टॉक विकत घेऊन त्याच दिवशी त्याची विक्री केली जाते. मार्केटमध्ये जे पण शेअरची किंमत आज घेऊन आजच विकली जाते, जे पण शेअर्स आजच घेतले जातात आणि आजच विकले जातात. मग चाहे ते कमी प्राईजमध्ये घेऊन तुम्ही जास्त प्राईजमध्ये विकू शकता किंवा जास्त प्राईजमध्ये घेऊन कमी प्राईजमध्ये विकू शकता. हे जे काय आहे हा एका इंट्राडे ट्रेडिंगमध्ये केलं जातं. मार्केट सकाळी ओपन झाल्यापासून तर संध्याकाळी बंद होईपर्यंत जो पण खरेदी विक्री केली जाते त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं बोललं जातं. दुसरा आहे स्कॅल्पिंग ट्रेडिंग. दुसरा प्रकार आहे स्कॅल्पर ट्रेडिंग. खरेदी केलेल्या काही मिनिटातच विकल्या गेलेल्या ट्रेडांना स्कॅल्पर ट्रेडिंग म्हणतात. यामध्ये शेअर्स 5 ते 10 मिनिटांमध्ये खरेदी करून ताबडतोब विकण्यात येतात. या प्रकारच्या स्टॉकचा जास्त नफा होतो, परंतु त्यात गुंतवणुकीची रक्कम जास्त असेल तरच ती फायदेशीर ठरू शकते आणि नुकसानाची शक्यताही जास्त असते. स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये काय होतं, आत्ता आपण शेअर्स घेतला तर मॅक्झिमम 5 ते 10 मिनिटापर्यंत आपण वेट करतो आणि लगेच एक्झिट करून टाकतो. म्हणजे आत्ता घेतल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटामध्ये विकून त्याचा प्रॉफिट कमवतो किंवा लॉस बेअर करतो, आपण लॉस घेतो.
या ट्रेडिंगच्या प्रकाराला स्कॅल्पर ट्रेडिंग असं बोललं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग. यामध्ये ट्रेडिंगची प्रक्रिया काही दिवस, आठवडे किंवा महिन्यात पूर्ण केली जाते. स्टॉक खरेदी केल्यानंतर गुंतवणूकदार आठवड्यात किंवा महिन्यात या काळासाठी आपल्याजवळ ठेवतात. त्यानंतर स्टॉकची किंमत जशी वाढल्याच्या नंतर तो शेअर्स विकून टाकला जातो आणि त्यातून प्रॉफिट कमवला जातो. जी स्विंग ट्रेडिंग असते ती कशी केली जाते समजून घ्या. आज परचेस केल्याच्या नंतर तुम्ही 2 दिवस, 4 दिवस, 15, 8 दिवस, महिनाभर पर्यंत तुम्ही तो ठेवता आणि जशी प्राईस वाढली तशी तुम्ही विकून टाकता. त्याला बोलतात स्विंग ट्रेडिंग. स्टॉक मार्केटला लोक धोकादायक खेळ मानतात, ज्यामध्ये माणूस फक्त बुडतो, परंतु अशी मुळीच नाही. ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. जर स्टॉक मार्केटमध्ये योग्य पद्धतीने संयम ठेवून जर गुंतवणूक केली गेली तर ती व्यक्ती यामध्ये बराच काळ नफा कमवू शकते. परंतु त्यामध्ये उडी मारण्यापूर्वी त्या व्यक्तीस त्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळवणे फार महत्त्वाचे असते. लक्षात ठेवा, अपूर्ण माहिती ही नेहमीच धोकादायक असते. बघा, त्याच्यानंतर व्हॉट आर द फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स ट्रेडिंग इन अ स्टॉक मार्केट. मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकार देखील आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याचे. आत्तापर्यंत आपला इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही छोटे प्रकार माहीत होते. एक तर आपण काहीतरी प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो, जमीनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो, या फिर घर घेऊन ठेवायचो. हे आपले इन्व्हेस्टमेंटचे प्रकार होते. बट आता काळानुसार इन्व्हेस्टमेंटचे प्रकार बदललेले आहेत. रिअल इस्टेट तर आहेतच, परंतु तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. या वेगळ्या वेगळ्या प्रकार जे आहेत इन्व्हेस्टमेंटचे, या सगळ्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता. यावरती देखील आपण सिरीज काढणार आहोत, जे की तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटतील सगळ्या गोष्टी. या कोणत्याही शेअर मार्केटच्या क्लासमध्ये गोष्टी शिकवल्या जात नाहीत की बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, शेअर्समध्ये कशी करायची, डेरिव्हेटिव्हजमध्ये कशी करायची, म्युच्युअल फंडमध्ये कशी करायची, इन्शुरन्समध्ये कशी करायची. इन्शुरन्स हा एक खूप मोठा प्रकार आहे इन्व्हेस्टमेंटचा. बॉन्ड्स जसा आहे तसाच. लोकांना माहीत नाही आहे की इन्शुरन्समध्ये, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करतात. इन्शुरन्समध्ये तर तुम्हाला फिक्स रिटर्न्स देणारी इन्व्हेस्टमेंट असते, जसे की शेअर्समध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये काही पर्सेंटेजमध्ये चान्सेस असतात की तुम्ही लॉसमध्ये राहण्याचे. परंतु इन्शुरन्समध्ये वेटिंग पिरियड असतो. त्या वेटिंग पिरियड नंतर तुम्हाला फिक्स रिटर्न दिले जातात आणि मध्येच जर तुम्ही एक्सपायर वगैरे झालात तर तुमचे पैसे तुम्हाला वन टाइम्समध्ये तुमच्या फॅमिलीला भेटून जातात. असे काही फिक्सवाले रिटर्न्स आहेत. सो इन्शुरन्समध्ये किती प्रकारचे टाईप्स आहेत, कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, फिक्स रिटर्न्स कसे घेऊ शकतो, त्यामध्ये काही वर्षानंतर 5-10 वर्षानंतर ज्यावेळेस आपला वेटिंग पिरियड कंप्लीट होतो त्यानंतर तुम्ही मंथली फिक्स सॅलरीसारखं जसं की तुम्हाला पेन्शन्स भेटते अशा प्रकारे तुम्ही कसं रिटर्न्स घेऊ शकता इन्शुरन्समधून. तर इन्शुरन्सचा एक बेस्टवाला आपण एक कोर्सच आपण बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. सो बट तुम्ही हे सगळे कोर्सेस जे तुम्ही करताय आपल्याकडनं, याला जर तुम्ही सपोर्ट करत असाल आणि तमाम मराठी बांधवांपर्यंत जर तुम्ही पोहोचवणार जर असाल तरच आपण या सगळ्या प्रकारचे कोर्सेस आपण अपलोड करणार आहोत, ताकी तुम्हाला कुठेही 1 रुपया देण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. तुम्ही मल्टिपल टाइम्स हे कोर्सेस करू शकता आणि त्यामधनं एक एक स्टेप फॉलो करून तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, हा जो पहिला कोर्स आहे आपला स्टॉक मार्केटचा, हा आपण 2 टाईप्समध्ये म्हणजे 2 लँग्वेजमध्ये आपण अपलोड केलेला आहे. म्हणजे एक मराठीमध्ये पण आहे आणि एक हिंदीमध्ये पण आहे. तुम्ही म्हणताल की मराठी आणि हिंदीमध्ये कसं? सो आपण एक पॉईंट जसा मराठीमध्ये एक्सप्लेन केला आहे तोच पॉईंट आपण लगेच हिंदीमध्ये पण एक्सप्लेन करत आहोत, बिकॉज मराठी लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचायला पाहिजेत. कुमार सर, यहाँ तक आपको समझ में आया?
हाँ जी मनोज हाँ, सर। आया समझ। हाँ, तो इसमें जो भी कुछ बताया था मैंने, ये अभी स्टॉक मार्केट के अंदर ट्रेडिंग के तीन टाइप्स होती है। एक होता है इंट्राडे, दूसरा होता है स्कैल्पिंग ट्रेडिंग और तीसरा होता है स्विंग ट्रेडिंग। इंट्राडे ट्रेडिंग के अंदर मतलब जो सुबह मार्केट चालू होने से बंद होने से पहले जो अपन ट्रेड जो भी कुछ करते हैं, बाय करके सेल करते हैं या फिर सेल करके बाय करते हैं, जो भी कुछ ट्रेडिंग किया जाता है उसको इंट्राडे ट्रेडिंग बोला जाता है। स्कैल्पिंग ट्रेडिंग क्या होता है, अगर आप अभी एंट्री लेते हो तो मैक्सिमम 5 10 15 मिनट के अंदर वो एग्जिट कर देते हो। मतलब मैक्सिमम एक ट्रेड 10 से 15 मिनट तक चलता है, 5 मिनट तक 10 मिनट तक चलता है, उसको स्कैल्पिंग ट्रेडिंग बोला जाता है। और स्विंग ट्रेडिंग क्या होता है, एप्लीकेशंस के अंदर जाके आपको डेली वे के अंदर एंट्री लेनी पड़ती है, और ये जो स्टॉक आपने परचेस कर लिया है वो ट्रेड आप 2 4 5 दिन तक, 10 दिन तक, 8 15 दिन या फिर 1 महीना तक आप उसको रखते हो, और बाद में प्रॉफिट कमा के आप उसको एग्जिट कर देते हो, उसको स्विंग ट्रेडिंग बोला जाता है। फिर उसके बाद इन्वेस्टमेंट के कुछ प्रकार है। जैसे कि पहले हम सिर्फ जानते थे कि हम लैंड के अंदर जो कुछ प्लॉटिंग होता है या फिर बिल्डिंग कंस्ट्रक्शंस होता है उसके अंदर हम इन्वेस्टमेंट करने के सोचते थे, लेकिन अभी जैसे कि 21st सेंचुरी हो, उसके अंदर इन्वेस्टमेंट के अलग अलग फैसिलिटीज़, अलग अलग टाइप्स, अलग अलग फील्ड है जिसके अंदर आप इन्वेस्टमेंट करके बहुत अच्छा प्रॉफिट कमा सकते हैं। जैसे कि बॉन्ड्स, शेयर्स, डेरिवेटिव्स, म्यूचुअल फंड, इंश्योरेंस, आईपीओज, ये बहुत सारे ऐसे चीज़ें हैं जहाँ पे आप इन्वेस्टमेंट कर सकते हैं। रहता है अपना इंट्रोडक्शन ऑफ कमोडिटी मार्केट। अब ये मैं मराठी में समझा देता हूँ। पहला इंट्रोडक्शन ऑफ कमोडिटी मार्केट और नेक्स्ट इंट्रोडक्शन ऑफ करेंसी मार्केट। ये पहले मैं मराठी में एक्सप्लेन करता हूँ, बाद में हिंदी में एक्सप्लेन करता हूँ। सो चौथा चॅप्टर आहे आपला. पहिला चॅप्टर आपण घेतलेला आहे माइंडसेट मेकिंग, ज्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की मार्केट्समध्ये ज्यावेळेस लोक एंट्री करतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचा माइंडसेट घेऊन येतात आणि कशा प्रकारे मार्केटमध्ये लॉस घेतात. सो तो माइंडसेट आपण कसा चेंज करायचा आहे, काय रिॲलिटी आहे ते आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं. नेक्स्ट चॅप्टर आपण बघितला की ट्रेडिंग मध्ये वेगवेगळे डिफरंट वर्ड कशा प्रकारे येतात, टर्मिनॉलॉजीज कशा येतात, आपण त्याचे वेगवेगळे शब्द माहिती करून जर नाही घेतले तर आपल्याला पुढे कसा त्रास होतो, ते शब्द आपण सगळ्या टर्मिनॉलॉजीज घेतलेल्या आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडेक्स आहेत, इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स कसे असतात, इंडेक्समध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, किती प्रकारचे इंडेक्स आहेत हे आपण बघितलं गेलं. निफ्टी 50मध्ये टॉपच्या 10 कंपनीज कोणत्या आहेत ते आपण बघितल्या. बँक निफ्टीमध्ये टॉपच्या 12 कंपनीज कोणत्या येतात, बँक कोणत्या आहेत ते आपण बघितल्या. टाइप्स ऑफ ब्रोकर्समध्ये आपण बघितलं की ब्रोकरचे टाइप्स किती आहेत, कोणत्या ब्रोकरच्या काय सर्व्हिसेस आहेत, आणि सगळ्यात चांगला ब्रोकर कसा ओळखायचा आणि कसं आपण डिमेट अकाउंट ओपन करायचं हे आपण त्याच्यामध्ये शिकलो. त्यानंतर आपण मार्केटचे टायमिंग्स बघितले, किती प्रकारचे मार्केट आहेत आणि कोणत्या मार्केटचा काय टायमिंग आहे. त्यानंतर तिसरा चॅप्टर आपण बघितला की इंट्रोडक्शन ऑफ शेअर मार्केट. त्याच्यामध्ये आपण शेअर मार्केट एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंगचे टाईप्स किती आहेत ते आपण बघितलं. आणि आता चौथा प्रकार आहे, चौथा चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण शिकतोय इंट्रोडक्शन टू कमोडिटी मार्केट. जसं आपण शेअर बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर खरेदी आणि विक्री करतो, तेच वेगवेगळ्या कमोडिटी खरेदी आणि विक्री करणे म्हणजेच कमोडिटी मार्केट होय. उदाहरणार्थ सोने, चांदी, क्रूड ऑइल, निकेल ह्या सगळ्या कमोडिटीज आहेत. मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचा प्रयत्न करतो की ज्या ज्या गोष्टी कुदरतने बनवलेल्या आहेत, निसर्गाने बनवलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरती ट्रेडिंग केली जाते कमोडिटी मार्केटमध्ये. कमोडिटीमध्ये आपण गुंतवणूक कुठे करावी, खालीलप्रमाणे सूचीबद्ध असलेल्या 6 प्रमुख कमोडिटी एक्सचेंज आहेत. जसं आपण स्टॉक मार्केट बघितलं, त्याच्यामध्ये आपण एन एस सी आणि बी एस सी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे 2 प्रकारचे इंडेक्स आहेत. त्याचप्रकारे कमोडिटी मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर खूप साऱ्या प्रकारचे हे 6 प्रकारचे इंडेक्स आहेत आणि 6 प्रकारचे एक्सचेंज आहेत, आणि या 6 प्रकारच्या एक्सचेंजमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. परंतु सगळ्यात बेटर जे आहे, सगळ्यात बेटर आणि जुनं आणि आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, इंडियन स्टॉक मार्केट ब्रोकरला जे अटॅच होतं आहे सगळ्या लिगली, ते MCX आहे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणून आहे.
बाकी पण ठीक आहेत, परंतु ते फॉरेक्स मार्केटमध्ये मॅक्झिमम यूज केले जातात. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज, राष्ट्रीय मल्टी कमोडिटी एक्सचेंज, इंडियन कमोडिटी एक्सचेंज, एस डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज, युनिव्हर्सल कमोडिटी एक्सचेंज, याचे शॉर्ट फॉर्म पण समोर दिलेले आहेत. सो हे सगळे कमोडिटी मार्केट मधले जे एक्सचेंज आहेत हे फॉरेक्स मार्केटमध्ये मॅक्झिमम यूज केले जातात. बट इंडियन मार्केटमध्ये फेमस आणि लिगली सगळ्यात बेस्ट सेक्युरिटी जर म्हटलं जातं तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज, ज्याला M6 असं बोललं जातं. त्यानंतर जर आपण तुम्ही बघितलं की वर्गीकरण, सर्वसाधारणपणे वस्तूंचे कमोडिटी 4 प्रकारात वर्गीकरण केले गेलेले आहे. म्हणजे कमोडिटी मार्केटमध्ये 4 प्रकारात ट्रेडिंग केले जाते. एक आहे मेटल्स. मग मेटलचे पूर्ण प्रकार, मेटलमध्ये कोणते कोणते प्रकार येतात? चांदी, सोने, प्लॅटिनम, कॉपर, या सगळ्या गोष्टी मेटल्समध्ये येतात. या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रेडिंग केले जाते मेटल्समध्ये. त्यानंतर एनर्जीमध्ये काय काय येतं? कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोल अँड गरम ऑइल, कमोडिटी, क्रूड ऑइल, या सगळ्या गोष्टी एनर्जीमध्ये येतात. ॲग्रिकल्चर्समध्ये काय येतं आहे? ॲग्रिकल्चरमध्ये कॉर्न, सोयाबीन, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, आलू, एनिथिंग्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲग्रिकल्चर्समध्ये पण. हे ॲग्रिकल्चर्स मध्ये येतं ह्या सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये पण ट्रेडिंग केली जाते. आणि चौथा प्रकार आहे लिव्ह स्टॉक अँड मीट्स. म्हणजे कमोडिटीमध्ये अंडी, डुकराचे मांस, गुरेढोरे, या इतर सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये देखील ट्रेडिंग केली जाते. सो कमोडिटीत गुंतवणूक कशी करायची मग एक्झॅक्टली? कमोडिटीत गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट. ठरवलेल्या किमतीवर ठरवलेल्या कमोडिटीच्या संख्येच्या खरेदी आणि विक्री करण्याचा तो करार आहे. फ्युचर्स प्रत्येक वस्तूच्या श्रेणीवर उपलब्ध आहेत. कमोडिटीमध्ये व्यापार करणाऱ्या गुंतवणूकदारासाठी मोठ्या प्रमाणात जोखीम असते. सो M6 ट्रेडिंग म्हणजे काय एक्झॅक्टली बघा. M6 म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज द्वारे कमोडिटी मार्केटमधील वस्तूंच्या व्यापारास M6 ट्रेडिंग म्हटले जाते. BSE आणि NSE मध्ये जसे स्टॉकमधील व्यापारासाठी प्लॅटफॉर्म प्रदान केले आहेत, तसेच M6 मध्ये वस्तूंच्या व्यापारात व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. M6 ब्रोकर म्हणजे गुंतवणूक बँका आणि एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत ब्रोकिंग कंपन्यांमध्ये काम करणारे, जे कमोडिटी ट्रेडर आणि कमोडिटी एक्सचेंजमधील मध्यस्थ म्हणून काम करते. M6 ट्रेडिंगमध्ये धातू, ऊर्जा आणि कृषी वस्तूंचा वापर करता येतो. सो आपण जे आत्तापर्यंत जे बघितलं कमोडिटी मार्केट, मी त्याच्याबद्दल तुम्हाला एकदम इझी लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला समजून घेता येईल. जसं शेअर मार्केट आहे तसंच कमोडिटी मार्केट पण आहे एक, आणि तसंच करन्सी मार्केट पण आहे. जसं की आपण बाजारामध्ये, मोंढ्यामध्ये गेलो तर एक वस्तूंचा म्हणजे वस्तू परचेस करण्याचा मोंढा वेगळा असतो, धान्य परचेस करण्याचा मोंढा वेगळा असतो, त्याच्यानंतर जुने पाने, काही भांडे या फिर भंगार सेल करण्याचा एक मोंढा वेगळा असतो. जसं वेगळं मार्केट आहे, सेम तसंच ट्रेडिंगच्या मार्केटमध्ये देखील 3 प्रकार आहेत जे इंडियन मार्केट्समध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. एक आहे स्टॉक मार्केट, ज्याला शेअर मार्केट देखील बोललं जातं. त्याच्यामध्ये काय होतं की कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करतो, विक्री करतो आणि त्यातून आपण प्रॉफिट कमवतो. जापान मार्केटमध्ये 8,500पेक्षा जास्त कंपनीज आहेत, ज्या मार्केटच्या ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांच्या रिअल कंपनीच्या उलाढालीवरती, त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या उलाढालीवरती आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती समजत असते. या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करतो आणि ते विकतो आणि त्यातून आपण प्रॉफिट कमवत असतो. सेम तसंच दुसरं मार्केट आहे ज्याला कमोडिटी मार्केट असं बोलतात. जसं शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करून प्रॉफिट कमवला जातो, त्याचप्रमाणे कमोडिटी मार्केटमध्ये त्या गोष्टींवरती ट्रेडिंग केली जाते ज्या गोष्टी कुदरतने बनवलेल्या येतात, ज्या पण गोष्टी निसर्गाने बनवलेल्या आहेत, ज्या गोष्टी कुदरतने बनवल्या येतात. मग निसर्गाने कोणत्या कोणत्या गोष्टी बनवल्यात? मेटल्स बनवलेले आहेत. मग मेटल्समध्ये सोने, चांदी, ॲल्युमिनियम, निकेल, या ज्या पण गोष्टी काही निघता येतात खनिजेमधून,
या सगळ्या याच्यावरती ट्रेडिंग केले जाते. त्याच्यानंतर दुसरे प्रकार आहेत ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. ॲग्रिकल्चर पण निसर्गच बनवतो आहे. मग निसर्ग काय काय बनवतो आहे? गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, ॲलू अँड जिरा, शेंगदाणे, समथिंग या सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चर्स याच्यामध्ये देखील ट्रेड केली जातं. त्यानंतर लिव्ह स्टॉकमध्ये अंडी, डुकराचे मांस अँड समथिंग समथिंग या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यानंतर जे पण नैसर्गिक वायू आहेत जसं की नॅचरल गॅस असेल या फिर क्रूड ऑइल असेल, पेट्रोल, डिझेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये ट्रेडिंग केली जाते. सो मार्केट्समध्ये जसं शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचे शेअर्स घेऊन खरेदी विक्री करून प्रॉफिट कमवला जातो, तसंच कमोडिटी मार्केटमध्ये ज्या गोष्टी कुदरतने बनवल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती खरेदी विक्री करून प्रॉफिट कमवला जातो. ॲज अ सिम्पल आहे. यामध्ये आपण डीपमध्ये घेणार नाहीत, कारण कमोडिटी मार्केट हा एक वेगळा आहे, याचा वेगळा कोर्स बनला जाऊ शकतो कमोडिटी मार्केटचा. फक्त एक ट्रेडिंगचा प्रकार आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये तो घेतलेला आहे. कमोडिटी मार्केटवरती एक स्पेशल कोर्स देखील आपण लॉन्च करू शकतो. बट जर तुमची इच्छा असेल तर, तुम्ही जर त्याला चांगला परफॉर्मन्स देणार असाल तर, तुम्ही लाईक सबस्क्रायबर्स वाढवणार असाल, तुम्हाला ज्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार असाल, तमाम मराठी बांधवांची जर रिक्वायरमेंट असेल तर हा कमोडिटी मार्केटचा कोर्स देखील आपण याच्यामध्ये लॉन्च करणार आहोत आणि अपलोड करणार आहोत. सो कमोडिटी मार्केटमध्ये आपण एक शेअर्स परचेस करू शकत नाही किंवा एक कमोडिटी परचेस करू शकत नाही. आपण याच्यामध्ये डायरेक्टली लॉट परचेस करावा लागतो आपल्याला. ते लॉट साईज काय असते, कशी असते, हे आपण कमोडिटी मार्केटमध्ये आपण डिटेल्समध्ये बघूया. सो नेक्स्ट चॅप्टरकडे आपण वळतोय. नेक्स्ट आपला इंट्रोडक्शन ऑफ करन्सी मार्केट. सो मार्केट्समध्ये जसं आपण बघितलं की एक शेअर मार्केट आहे आणि दुसरा कमोडिटी मार्केट आहे, तसंच तिसरं आहे करन्सी मार्केट. जसं मी अगोदर एक्झाम्पल दिलं होतं की समजून घ्या, जर आपण औरंगाबादमध्ये आपला जर मोंढा आहे तर ह्या मोंढ्यामध्येच मार्केटचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. एक फक्त अन्नधान्याचा ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्याचा एक मोंढा आहे. त्याच्यानंतर दुसरा मोंढ्याचा प्रकार पडतो ज्या की फक्त सेकंड हँड गोष्टी ज्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, जसं की भांडे, कुंडे, खेळणी जे काही असेल, कपडे असतील, हा आहे दुसरा मार्केटचा प्रकार. आणि तिसरा जो मोंढा आहे ज्याच्यामध्ये जीवनावश्यक काही वस्तू असतील त्या गोष्टींचा असतो. सो तसंच ट्रेडिंगच्या प्रकारामध्ये देखील इंडियन मार्केटने आपल्याला 3 प्रकारच्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची संधी दिलेली आहे. पहिला आहे आपला स्टॉक मार्केट, दुसरा आहे कमोडिटी मार्केट आणि तिसरा आहे करन्सी मार्केट. सेम मार्केट्समध्ये करन्सी मार्केटमध्ये काय होते बघा, चलनात ट्रेड करण्याचे अनेक फायदे असतात. करन्सी म्हणजे काय? चलन. ठीक आहे. जसं आपलं चलन आहे रुपीज, सो आपली करन्सी आहे रुपीज. करन्सीला मराठीमध्ये चलन असं बोलतात. ज्यामुळे पुष्कळ लोकांनी हा पर्याय निवडला आहे त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. शॉर्ट अँड लॉंग पोझिशन. शॉर्ट पोझिशन तेव्हा घेतात जेव्हा ट्रेडरला असे वाटते की चलनामध्ये किंवा शेअर्समध्ये किंवा एखाद्या कमोडिटीमध्ये घसरण होऊ शकते. म्हणजेच किंमत खाली येत असताना ट्रेडरला त्यापासून फायदा घेता येतो. जसं आपण बघितलं होतं की शॉर्ट सेलमध्ये शॉर्ट सेलमध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये असं वाटतं की मार्केट खाली जाऊ शकतं आणि खाली जाताना जर आपल्याला पैसा कमवायचा असेल तर जे आपण शॉर्ट सेल करतो त्यालाच इथं शॉर्ट पोझिशन असं बोललेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॉंग पोझिशन. तेव्हा घेतात जेव्हा ट्रेडरला असे वाटते की चलनामध्ये, शेअर्समध्ये किंवा एखाद्या कमोडिटीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजे चलनाच्या किमती वर येत असताना ट्रेडरला त्यापासून फायदा घेता येतो. या अर्थाने शेअर्स, कमोडिटी किंवा करन्सी या शॉर्ट पोझिशन्स फर्स्ट सेल अट फोर्ट फॉर लॉंग पोझिशन म्हणजेच बाय करणे. सो जेव्हा आपल्याला याच्यामध्ये अर्थ असं सांगितलं आहे की जेव्हा आपल्याला असं वाटत होतं, स्टॉक मार्केटमध्ये सांगितलं होतं आपण, मार्केट खाली जाईल असेल तर त्यावेळी जर आपल्याला प्रॉफिट कमवायचं असेल तर आपल्याला शॉर्ट सेल करून प्रॉफिट कमवावं लागेल. तसंच जर आपल्याला असं वाटत असेल की मार्केट वरती जाणार आहे त्यावेळेस आपण बाय करतो आणि लॉंग पोझिशन घेतो. सो त्यालाच लॉंग पोझिशन असं बोललेलं आहे. बाय करतो, मार्केट वरती जात असताना बाय करतो आणि एक ठराविक पोझिशन्स प्राईजला गेल्याच्या नंतर आपण त्याला एक्झिट करतो आणि प्रॉफिट कमवून बाहेर पडतो. त्याला लॉंग पोझिशन असं बोललेलं आहे इथे. सो इथे बघा 2 गोष्टी आहेत. एक काउंटर करन्सी आहे आणि एक बेस करन्सी आहे.
सो what is concept, what is difference between counter currency and base currency? करन्सी पेअरमधील पहिल्या करन्सीला बेस करन्सी असं बोलतात आणि नेक्स्ट जे आहे दुसरं ज्याला काउंटर करन्सी असं बोलतात. करन्सी पेअरमधील पहिल्या करन्सीला बेस करन्सी असं म्हणतात आणि करन्सी पेअरमधील दुसऱ्या करन्सीला काउंटर करन्सी असं बोलतात. जसं की करन्सी पेअरमध्ये USD/INR असं आहे, खूप जागेवर तुम्ही बघितलं पण असेल USD/INR. सो USD आणि INR यामध्ये USD ही बेस करन्सी आहे, USD ही बेस करन्सी आहे आणि INR ही काउंटर करन्सी आहे. INR ही काउंटर करन्सी आहे. म्हणजे जेव्हा USD/INR इज इक्वल टू 67.50 याचा अर्थ 67.50 INR लागतात फर्स्ट USD विकत घेण्यासाठी. म्हणजे काय बघा, आता ही प्राईस चेंज झालेली आहे. हा प्राईस जवळपास 82 रुपयाला USD आहे. ज्यावेळेस आपण PPT बनवली होती त्यावेळेस त्याचा 67 रुपये हा भाव होता डॉलरचा. आता 82 रुपये आहे. बट जस्ट एक्झाम्पलसाठी तुम्ही समजून घेऊ शकता की USD/INR याचा अर्थ असा होतो की 67.50 याचा अर्थ असा होतो की एक डॉलर जर आपल्याला परचेस करायचा असेल, $1 अमेरिकेचा, तर आपल्याला 67.5 रुपये लागत होते त्यावेळेस. आता 82-83 रुपये लागतात. सो हा याचा अर्थ होतो आहे. अशाच प्रकारे जे पेअर आहेत, अशा महत्त्वाच्या 4 पेअर जसं की फॉरेक्स मार्केटमध्ये जशा वेगवेगळे प्रकारचे पेअर्स आहेत, 20-25 प्रकारचे पेअर्स आहेत, तसे या फॉरेक्स मार्केटमध्ये जगामध्ये सर्वात जास्त मॅक्झिमम करन्सीमध्ये ज्या पेअर्समध्ये ट्रेडिंग केली जाते, 70% ज्या पेअरमध्ये ट्रेडिंग केली जाते ते 70% पेअर आपल्या इंडियन करन्सी मार्केटमध्ये घेतलेले आहेत. ते 4 मेन करन्सीज ज्याच्यामध्ये जगातले 70% ट्रेडर लोक ज्या मेन 4 पेअर करन्सीमध्ये ट्रेड करतात त्याच मेन 4 करन्सी आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आहेत. इंडियन करन्सी मार्केट लक्षात ठेवा. सो आता याच्यामध्ये जसं आपला रुपया, जसं आपण शेअर्समध्ये बघतो की 100 रुपयाचा शेअर्स 110 रुपयाला गेला की आपला 10 रुपये प्रॉफिट होतो, म्हणजे रुपयाने वाढलं जातं. तसंच करन्सी मार्केटमध्ये रुपयाने उलाढाल होत नाही, पिप्सने उलाढाल होत असते, पिप्सने. सो पिप्स या शब्दाचा अर्थ प्राइस इंटरेस्ट पॉईंट किंवा सामान्यतः पॉईंट असा होतो. एखाद्या चलनामध्ये झालेली पॉईंटची चढ उतार ही पिप्समध्ये मोजली जाते. उदाहरणार्थ USD/INR 64.56 या चालू किमतीमध्ये वाढ होऊन 65 ही झाली, म्हणजे USD/INR हे चलन 44 पिप्सने वाढले असे म्हटले जाते. जसं आपलं स्टॉक मार्केटमध्ये आपण रुपयांनी उलाढाल करतो, 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 20 रुपये वाढले की आपलं त्याप्रमाणे आपला प्रॉफिट होत असतो. तसं हे करन्सी मार्केटमध्ये पिप्सने उलाढाल होत असते. पिप्स म्हणजे पैसे. जस्ट एक्झाम्पल की समजून घ्या की USD$ जो आहे, USD$ जर 64.56 पैसे चालू असेल, 64 रुपये आणि 56 पैसे चालू आहे, तर तो 64 रुपयावरून लगेच 65, 66, 67 असा कधीच जात नाही. सो त्याच्या पैशामध्ये उलाढाल होत असते डेलीची पैशांमध्ये. मग 64.56 पैसे जर आत्ता प्राईस चालू जर असेल त्याची, तर मग 60 पैसे, 70 पैसे, 80 पैसे, 90 पैसे, 100 पैसे इथपर्यंत त्याची उलाढाल होऊ शकते. मग आता 64.56 पैसे, 64 रुपये 56 पैसेवरून 64.56 पैशावरून तो जवळपास 44 पैसे जर ग्रोथ झालं त्याच्यामध्ये, तर मग तो 44 पैशांनी ग्रोथ झाली तर तो 65 रुपयाला तो पोचला गेला. सो 44 पिप्सने त्याच्यामध्ये ग्रोथ झाली, म्हणजे 44 पैसे वाढले गेले. मग जसं आपलं तिकडं 1 रुपया वाढल्यानंतर आपल्या इकडे 1 रुपया प्रॉफिट होतो, त्याचप्रमाणे करन्सी मार्केटमध्ये 1 पैसा वाढला, 1 पिप्स वाढला की 1 रुपया आपला प्रॉफिट वाढला जातो.
त्यानंतर करन्सी मार्केटमध्ये जे महत्त्वाचे पेअर्स आहेत जे मी तुम्हाला सांगितलं होते, जे महत्त्वाचे 4 पेअर्स आहेत, एक USD INR आहे. म्हणजे USDच्या डॉलरसोबत आपल्या INR आपल्या करन्सी मार्केट या डॉलरचं कंपेअर केलेलं आहे दोन्हीमध्ये. आणि या दोन्हींच्या चढउतारामध्ये जे मोमेंट्स होते त्याच्यामध्ये ट्रेडिंग केले जाते USD INR. दुसरं आहे AUR INR म्हणजे युरोपियन डॉलर आणि भारतीय डॉलर. या दोन्ही करन्सीमध्ये जी काही उलाढाल होते त्या उलाढालीचा ॲनालिसिस करून जो ट्रेड केला जातो, सो तिथं करन्सी मार्केटचे ट्रेड केले जातात. JPY INR जापनीजचा येन आणि आपला रुपये या दोन्हीचं कंपेअरमध्ये ट्रेडिंग केले जाते. आणि लास्ट आहे GBP म्हणजे ग्रेट ब्रिटन पौंड आणि INR भारतीय रुपया आणि ग्रेट ब्रिटन डॉलर म्हणजेच इंग्लंडचा डॉलर या करन्सीमध्ये ट्रेड केले जातात. या 4 मेन करन्सीज आहेत. सो हे पण करन्सी मार्केट आहे आणि या करन्सी मार्केटचा देखील एक स्पेशल कोर्स बनवू शकतो, लक्षात ठेवा. सो आपण शेअर मार्केटचा कोर्स शिकवतोय, परंतु इंडियन मार्केटमध्ये जे ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही ट्रेड करता इंडियन मार्केट ट्रेडिंगचा, त्याच ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही फ्युचर ऑप्शन सेगमेंट जर ॲक्टिव्ह केलं तर तुम्ही करन्सी मार्केट आणि कमोडिटी मार्केट देखील ट्रेडिंग करू शकता. म्हणजेच आपले इंडियन मार्केटमध्ये शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट तिन्हीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. जसं की तुम्हाला सांगितलं की जर मी औरंगाबादच्या मोंढ्यामध्ये जातोय तर मी अन्नधान्याच्या मोंढ्यामध्ये जाऊन ते पण परचेस करू शकतो. साईटलाच आणखीन जाऊन तिथं आपण जे पण काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या, आणि दुसरा एक मोंढा असतो जुना बाजार ज्याला बोलला जातो, ज्याच्यामध्ये भंगार काही गोष्टी असतात त्या देखील आपण तिथून परचेस करू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करताय तर त्याच ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही फ्युचर ऑप्शन सेगमेंट जर तुम्ही ॲक्टिव्ह करता तर तुम्ही इंडियन करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करू शकता, कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करू शकता आणि शेअर मार्केटमध्ये पण ट्रेड करू शकता. शेअर मार्केटमध्ये ट्रेड कोणत्या बेसवरती होते, जर ज्या कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी आणि विक्री करतो त्यातून प्रॉफिट कमवतो त्याच्या बेसवरती इंडियन मार्केट शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केली जाते. त्याच्यानंतर आपण कमोडिटी मार्केट बघितलं, ज्या पण गोष्टी कुदरतने निसर्गाने बनवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीपासून जो प्रॉफिट कमवला जातो त्याला कमोडिटी मार्केट असं बोलतात. आणि तिसरं आपण बघितलं करन्सी मार्केट, ज्या करन्सी मार्केटमध्ये ती करन्सी मार्केट डिपेंड आहे करन्सीजवरती, म्हणजे अदर देशाच्या ज्या करन्सीज आहेत त्या करन्सीसोबत आपल्या करन्सीला कंपेअर करून दोन्हीच्या उलाढालीमध्ये अपडाऊन्समध्ये जो ट्रेड केला जातो त्याला करन्सी मार्केटमध्ये केला जातो. सो जसं कमोडिटी मार्केटचा आपण एक स्पेशल कोर्स बनवणार आहोत तसं आपण करन्सी मार्केटचा देखील आपण एक स्पेशल कोर्स बनवणार आहोत. बट एक कंडिशन्स आहे, ती म्हणजे काय की त्यासाठी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल, ताकी ज्या वेळेस आपण मार्केट्समध्ये या सगळ्या प्रकारचे कोर्सेस आणि व्हिडिओज अपलोड करणार हे तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. म्हणून सबस्क्राईब पण करावं लागेल आणि बेल आयकनला क्लिक देखील करावं लागेल, तेव्हाच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन तुम्ही हे सगळे कोर्सेस करू शकता. मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं यूट्यूबवरती स्टॉक मार्केटचे तर भरपूर काही व्हिडिओज आहेत, परंतु कमोडिटी मार्केटचा आणि करन्सी मार्केटचे खूप कमी कोर्सेस मार्केटमध्ये अपलोड आहेत किंवा शिकवले जातात. सो आपण हे जे ॲक्च्युअलमध्ये कोर्सेस आहेत हे दोन्ही पण मार्केटचे कोर्सेस आपण बनवणार आहोत आणि ते अपलोड करणार आहोत. सो हे 3 प्रकारचे मार्केट्स आहेत आणि 3 प्रकारचे मार्केट्स आपण बघितलेले आहेत आत्तापर्यंत. सो आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत मार्केटमध्ये आपल्या सिलेबसमधले जवळपास 5 चॅप्टर आपले झालेले आहेत आणि या 5 चॅप्टरमध्ये आपण पूर्णपणे थिअरी बघितलेले आहे. सो उद्यापासनं आपलं जो मार्केट चालू होणार आहे तो आपला ॲक्च्युअलमध्ये जे मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिस जे प्रॅक्टिकली असतं त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. सो हे जे मी मराठीमध्ये जे शिकवलं आहे तेच मला आता थोडे हिंदीमध्ये पण एक्सप्लेन करावं लागणार आहे, कारण जे पण काही आपले हिंदीवाले बंधू आहेत ज्यांची मातृभाषा हिंदीमध्ये आहे, ज्यांना मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल अंडरस्टँड होत नाही आहे, त्या लोकांना आपण हाच कन्सेप्ट हिंदीमध्ये देखील आपण करत असतो एक्सप्लेन. सो कुमार सर, हम लोगों ने अभी जो करेंसी मार्केट एंड कमोडिटी मार्केट मराठी में बताया था वही मैं आपको अभी हिंदी में समझाने की कोशिश करूँगा.
जो हमने शेयर मार्केट देखा था अभी तक, जिस शेयर मार्केट के वजह से, मतलब जिस शेयर मार्केट में हम कंपनियों के शेयर परचेस करते थे, वो सेल करते थे और वहाँ से हम प्रॉफिट गेन करते थे, वैसे ही दूसरा कमोडिटी मार्केट है। सो व्हाट इज़ कमोडिटी मार्केट? एग्जैक्टली कमोडिटी मार्केट होता क्या है? जो भी कुछ चीज़ें कुदरत ने बनाई हुई है, जो भी कुछ चीज़ें इस नेचर ने बनाई हुई है, वो सारी चीज़ों के ऊपर कमोडिटी मार्केट के अंदर ट्रेड होता है और फिर वहाँ से प्रॉफिट कमाया जाता है। सो जिस तरह स्टॉक मार्केट के अंदर, शेयर मार्केट के अंदर नेशनल स्टॉक एक्सचेंज और बॉम्बे स्टॉक एक्सचेंज है, दो प्रकार के एक्सचेंज है, उसी एक्सचेंज के अंदर ट्रेडिंग किया जाता है, वैसे कमोडिटी मार्केट के अंदर 6 टाइप के एक्सचेंज है। और वो एक्सचेंज के अंदर सिर्फ एक अच्छा एक्सचेंज, मतलब जो इंडियन मार्केट के अंदर, इंडियन कमोडिटी मार्केट के अंदर बहुत मैक्सिमम लोग उसके अंदर ट्रेड करते हैं और जो लीगली माना जाता है, वो MCX एक्सचेंज है, जिसे मल्टी कमोडिटी एक्सचेंज बोला जाता है। उसके अंदर ट्रेडिंग की जाती है मल्टी कमोडिटी, मतलब कमोडिटी मार्केट के अंदर। सो एक कमोडिटी मार्केट के अंदर फिर एग्जैक्टली होता क्या है? तो इसके कमोडिटी मार्केट के अंदर 4 प्रकार के अंदर उन्होंने डिस्ट्रिक्शन दिया है, मतलब डिवाइड किया हुआ है मार्केट को। एक होता है मेटल, दूसरा होता है एनर्जी, तीसरा एग्रीकल्चर और चौथा लाइव स्टॉक। सो मेटल के अंदर जितनी भी चीज़ें आती है, सोना, चांदी, प्लैटिनम, कॉपर, निकेल, एल्यूमिनियम, जो भी कुछ हो, ये सारी चीज़ें मेटल्स के अंदर आ जाती है। सेकेंड टाइप से एनर्जी, एनर्जी के अंदर कच्चे तेल, नैसर्गिक वायु, पेट्रोल एंड गर्म ऑयल, क्रूड ऑयल जिसको बोलते हैं, ये सारी चीज़ें एनर्जी के अंदर आ जाती है। एग्रीकल्चर के अंदर कॉर्न, सोयाबीन, चावल, गेहूँ, आलू मतलब पोटैटो, या फिर मूंगफली, इन सारी चीज़ों का जो इंक्लूड होता है एग्रीकल्चर्स के अंदर, इसके अंदर भी ट्रेडिंग की जाती है। और जो चौथा प्रकार है उसको लिव स्टॉक एंड मीट्स बोलते हैं, जिस जहाँ के अंडी और जो मांस होता है जानवरों का, उस सारी चीज़ों का इसी के अंदर समावेश किया गया है। और इन सारे कमोडिटीज़ के अंदर ट्रेड किया जाता है। इनके अप डाउन्स, मतलब कम प्राइस में परचेस किया जाता है और ज़्यादा प्राइस में उसको बेच दिया जाता है और उसके अंदर प्रॉफिट कमाया जाता है, उसको कमोडिटी मार्केट बोला जाता है। सो नेक्स्ट जो है, नेक्स्ट है करेंसी मार्केट। ये करेंसी मार्केट जो होता है, जैसे फर्स्ट हमने देखा था कि स्टॉक मार्केट जो शेयर मार्केट होता है, वहाँ कंपनियों के शेयर्स परचेस करके फिर वो सेल किए जाते हैं, बेच दिए जाते हैं, उसके अंदर से प्रॉफिट कमाया जाता है। वैसे कमोडिटी मार्केट होता है। कमोडिटी मार्केट के अंदर जो भी चीज़ें नेचर ने बनाई हुई है, उन सारी चीज़ें बेचकर, खरीदी करके, बेच के जो भी कुछ प्रॉफिट कमाया जाता है, तो वो ट्रेडिंग किए जाते हैं कमोडिटी मार्केट के अंदर। और तीसरा होता है करेंसी मार्केट। सो जो भी करेंसीज होती है, जो भी चलन होती है हमारे देश की, और जो भी आउट ऑफ कंट्रीज़ की, जो भी मेन कंट्रीज है, जो मेन करेंसीज है, जो दुनिया के 70% ट्रेडर लोग उन्हीं करेंसीज के अंदर ट्रेड करते हैं। वो टॉप की 4 करेंसीज है, टॉप के 4 जो अदर कंट्रीज़ है, उनकी करेंसी के अंदर हमारे करेंसी का कंपेयर करके जो ट्रेड किया जाता है, उसे करेंसी मार्केट बोला जाता है। सो USD मतलब अमेरिका डॉलर, यूरोपियन का डॉलर है, जापानीज का येन है और ग्रेट ब्रिटेन पॉन्ड्स है। सो ये जो करेंसीज है उसके साथ हमारे रुपीज करेंसी का कंपेयर किया जाता है और फिर उसके अंदर प्रॉफिट किया जाता है। सो ये होता है करेंसी मार्केट। जो एप्लीकेशंस के अंदर आप ट्रेडिंग करते हो, उसी एप्लीकेशंस के अंदर अगर आप फ्यूचर ऑप्शन सेगमेंट्स एक्टिव करते हो, तो उसी फ्यूचर ऑप्शन सेगमेंट्स एक्टिव करने के बाद उसी एप्लीकेशंस के अंदर करेंसी मार्केट, कमोडिटी मार्केट, शेयर मार्केट, इन तीनों मार्केट के अंदर आप ट्रेड कर सकते हो। अगर यही मार्केट के अंदर कमोडिटी मार्केट और करेंसी मार्केट का एक अलग कोर्स बन सकता है, उसके पेयर्स कैसे होते हैं, क्या होता है, क्या नहीं होता है, तो ये कोर्स भी अपन बना सकते हैं। लेकिन यही आप लोगों ने अगर सपोर्ट किया तो फिर हम ये भी कोर्स बना सकते हैं हम। तो ये था, यही आज तक का हमने, आज तक शायद मुझे लगता है हमने 5 चैप्टर अभी तक हम लोगों ने देखा है। यही 5 चैप्टर आज तक की